नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MJ झिझी रेसिपीजमध्ये। आज मी स्पेशल रेसिपी बनवणार आहे, ते म्हणजे मूग डाळीचा हलवा। हा मूग डाळीचा जो हलवा आहे तो तुम्ही प्रसादाच्या शिऱ्याला एक बेस्ट ऑप्शन म्हणून सुद्धा बनवू शकता। चला तर मग लवकरच लागूया तयारीला, जाऊया किचनकडे। त्यासाठी आपण 2 वाटी मुगाची डाळ घेणार आहोत। ही डाळ आपण आता स्वच्छ धुवून घेऊया। छान 2-3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ। डाळ स्वच्छ धुवून झाली आहे, त्यातलं पाणी आपण आता चाळणीवर तिला काढून घेऊया। सगळं पाणी आपण त्याच्यातलं निथळून घेणार आहोत। इथे डाळीतलं सर्व पाणी तुम्ही बघू शकतात निथळलेलं आहे व डाळही आता आपली सुकी सुकी झालेली आहे। इथे नॉनस्टिकचं भांडं मी वापरते आहे। जर आपल्याकडे नॉनस्टिकचं भांडं नसेल तर आपण थोडी जाड बुडाची कढई वापरली तरी चालणार आहे। इथे डाळ टाकणार आहोत, तिला आपण 5 ते 6 मिनिटं छान भाजून घेणार आहे मंद आचेवर। धुतल्यानंतर डाळ आपली छान फुललेली आहे। ही डाळ भाजून घेतल्याने आपण जेव्हा तिचा शिरा बनवतो आहे त्या प्रोसेसमध्ये लवकर शिजते ती डाळ। डाळ आपण भाजली आहे मंद आचेवर। डाळ भाजताना डाळ असा फुटण्याचा आवाज येतो। आता तुम्ही बघू शकतात आधी जेव्हा आपण डाळ टाकली होती तेव्हा तिचं टेक्स्चर थोडंसं ओलसर होतं। आता आपली डाळ छान भाजलेली आहे व तिचा रंगही थोडा बदललेला आहे। डाळ आपली भाजून झालेली आहे, तिला आता आपण थंड होऊ देऊया। आपण भाजून घेतलेली जी डाळ होती ती आता थंड झाली आहे, तिला आपण छान दळून घेऊया। डाळ आपली इथे छान रवाळ वाटून घेतलेली आहे मी मिक्सरच्या भांड्यातून। आपल्याला खूप बारीक अशी पीठ नाही करायचं डाळीचं, थोडंसं जाडसर असं पीठ ठेवायचं आहे। डाळीच्या प्रमाणात आपण 2 कप डाळ घेतलेली आहे, ते 6 कप पाणी तापवायला ठेवलेलं आहे मी। त्यात आपण टाकूया 1.5 कप साखर। पाण्याला छान उकळून घेऊया। लगेचच टाकून घेऊया चिमूटभर केशर। साखरेच्या पाण्याला पण छान उकळी आलेली आहे व तुम्ही बघू शकतात केशर टाकल्यामुळे छान पिवळसर असा रंग पण आलेला आहे। हे साखरेचं सिरप आपलं रेडी झालेलं आहे। गॅस बंद करूया व ते बाजूला ठेवूया। कढईत 2 कप तूप तापवायला ठेवलेलं आहे मी। त्याच्यात आपण भाजून घेणार आहे 2 छोटे चमचा रवा आधी व त्यातच 2 चमचे बेसनही आपण टाकून घेणार आहे। रवाला व बेसनाला आपण छान 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर भाजून घेणार आहे आधी। रवा व बेसन इथे आधी आपण भाजून घेतोय कारण डाळ आपली धुतल्यानंतर आपण भाजून घेतलेली आहे। तर दोघांना व्यवस्थित प्रमाणे भाजून मगच आपल्याला हा हलवा बनवायचा आहे। एक 5 ते 6 मिनिटं झालेले आहे। तुम्ही बघू शकतात रवा व बेसनाचा जो रंग आहे तो छान असा तांबूस झालेला आहे। याच्यात आपण आता टाकून घेऊया मूग डाळीचं आपल्याला वाटलेलं पीठ। हेही आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचंय। हा मूग डाळीचा शिरा किंवा हलवा म्हणा तुम्ही, हा बनवताना नेहमी मोठी कढई वापरा कारण पाणी टाकल्यानंतर हलवा जो आहे तो खूप छान फुलतो। इथे मंद आचेवर कंटिन्यू परतत राहून मी हे पीठ छान भाजून घेतलंय। जवळजवळ 10 मिनिटं ते 15 मिनिटं हे पीठ मी छान भाजून घेतलंय। पिठाला साईडने इथे तूपही सुटलेलं आहे व रंगही बदललेला आहे पिठाचा आपला। या पिठातच आपण आवडीप्रमाणे काजू बदामाचे काप टाकणार आहोत, तेही छान 1 मिनिट परतून घेणार आहोत आपण। पीठ आपलं छान तांबूस झालेलं आहे। आता ह्या क्षणाला आपण त्याच्यात ते साखरेचं पाणी जे बनवून घेतलंय ते टाकणार आहोत। साखरेचं पाणी टाकताना आहे ना आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचंय, एकसाथ नाही टाकायचंय कारण पिठाचं टेम्परेचर जास्त असणार आहे व आपला पाकही गरम आहे। त्याच्यामुळे थोडं थोडं करून हे पिठात आपण पाणी टाकणार आहोत व ते मिक्स करत जाणार आहोत। पाक टाकताना थोड्या गुठळ्या झाल्या तर घाबरायचं कारण नाहीये, त्या अशा चमच्याने मोडून घ्या कारण असं पण हे जे आपलं पीठ आहे ते पाणी टाकल्यानंतर छान फुललंय, तुम्ही बघू शकता। या शिऱ्यात जास्त पाणी वापरण्याचं कारण हे आहे की आपली जी मुगाची डाळ आहे ती छान शिजते व शिराही छान फुलतो हा। जर आपण इथे कमी पाणी वापरलं ना तर डाळ व्यवस्थित शिजणार नाही किंवा फुलणारही नाही। त्याच्यामुळे जी हलव्याला जी चव येणार आहे ती अप्रतिम येईल जास्त पाण्यामुळे। ते संपूर्ण पाणी मी टाकलेलं आहे व हा हलवा तुम्ही बघू शकता एकदम पातळ झालेला आहे। पण जसं जसं तो शिजणार आहे तसं तसं त्याला घट्टपणा येणार आहे। तर आता 15 ते 20 मिनिटं हा हलवा छान आपण शिजून घेऊया। तुम्ही बघू शकता छान आपला हलवा जो आहे शिजलेला आहे व जे आपण पाणी टाकलेलं होतं तेही आटलेलं आहे पाणी यातलं। याच्यात आपण टाकणार आहोत वेलची व जायफळची पूड। मिक्स करून घेऊया। हलवा आपला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। आता शेवटी आपण याच्यात 2 चमचे तूप टाकून घेणार आहोत। तूप टाकल्यानंतर एक मिक्स करून घेऊया व हलवा आपला आता रेडी आहे। तुम्ही बघू शकतात किती छान शिजलेला आहे हलवा हा आपला।
जे आपण वरून तूप टाकलं आहे तेही छान आता दिसतं आहे. छान फ्लेवरफुल असा तयार होणार आहे आपला मुगाचा हलवा. आपला हलवा रेडी आहे व इथे मी प्लेटमध्ये त्याला सजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात किती सॉफ्ट होतो हा हलवा व एकदम मस्त दाणेदार असा झालेला आहे. तर या मूग डाळीच्या हलव्याची रेसिपी तुम्हीही लवकरात लवकर घरी ट्राय करा व तुम्हाला ही हलव्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.